काश्मीरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस कटरा येथून सुरू झालेली आहे। त्याचबरोबर IRCTC वेबसाईटवरून बुकिंग सुरू झालेलं आहे। शेअर कारचे भाडे 715 रुपये, एक्सक्लुझिव्ह क्लासचे भाडे 1320 रुपये इतका आहे। तर आठवड्यातून 6 दिवस 2 गाड्या धावणार असल्याची माहिती मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता आणि आता काश्मीरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस कटरा येथून सुरू झाली आहे। तर आपण पाहतोय काश्मीरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस कटरा येथून सुरू झालेली आहे। त्याचबरोबर IRCTC वेबसाईटवरून बुकिंग सुरू झालेलं आहे। चेअर कारचे भाडे 715 रुपये इतका आहे। त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह क्लासचं भाडं 1320 रुपये इतकं आहे। आठवड्यातून 6 दिवस 2 गाड्या धावणार असल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे सर, काश्मीरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस कटरा येथून सुरू झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता। या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर ही म्हणजे भारताच्या इतिहासातली एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे। म्हणजे राजे जयसिंह काश्मीरचे जे राजे होते त्यांनी पाहिलेलं स्वप्न हे इतक्या वर्षानंतर आता पूर्ण झालेलं आहे। काश्मीर हा देशाच्या सर्व भागाशी रेल्वे मार्गाने जोडला गेलेला आहे आणि त्याच्यासाठी जो चिनाब ब्रिज तयार करण्यात आला होता, जो जगातलं एक मोठं मार्वल किंवा एक अद्भुत आश्चर्य असं म्हटलं जातं, त्याचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि त्या ब्रिजवरून थेट आता श्रीनगरला जाता येणार आहे। आणि कटरा इथून या वंदे भारत जी ट्रेन आहे जी श्रीनगरला जाणारी आहे त्याचं काल पंतप्रधान मोदींनी उद्घाटनही केलं हिरवा झेंडा दाखवून। आणि त्यानुसार आज पहिली ट्रेन सकाळी 8:10 कटरा स्टेशनवरून सुटली आणि ती आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे 11:10 ती श्रीनगर स्टेशनवर पोहोचली आहे। आणि त्याच्यामुळे आता काश्मीर श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर आणि श्रीनगर हे संपूर्ण भारताशी रेल्वे मार्गाने जोडले गेलेले आहे आणि ही एक मोठी उपलब्धी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। प्रज्ञा जी, धन्यवाद शिंदे सर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।